झाली वाघावर स्वार वाघ जाय निघाली फेरीला ढालपटा तलवार आईने दैत्य मारिला ढालपटा तलवार आईने दैत्य मारिला झाली वाघावर स्वार वाघ जाय निघाली फेरीला झाली वाघावर स्वार वाघ जाय निघाली फेरीला ढालपटा तलवार आईने दैत्य मारिला ढालपटा तलवार आईने दैत्य मारिला ढालपटा तलवार आईने दैत्य मारिला। वा 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 माऊली, हा नवरात्राचा मंगल काळ म्हणजे अनेक पवित्र प्रथा आणि प्रतीकांचा काळ आहे। या काळामध्ये अनेक होम केले जातात आणि ते सुद्धा अत्यंत पवित्र मानले जातात। ते होम त्या त्या वेळेला करण्याचं सुद्धा काही एक विशिष्ट असं प्रयोजन मानलं गेलंय। जसं की गणेश होम आहे, सुब्रह्मण्य होम, नवग्रह होम, रुद्र होम, सुदर्शन होम, नवचंडी होम आणि ऋषी होम। याची प्रयोजन वेगवेगळी आहेत बरं का माऊली। हाती घेतलेलं कार्य संपन्न व्हावं, याचबरोबर विजय प्राप्त व्हावा, नवग्रहांचा चांगला प्रभाव पडावा, सत्व रज तम या 3 गुणांच्या मधलं संतुलन स्थापित व्हावं, नकारात्मक भावना आपल्या निघून जाव्यात, त्या शक्तींचा प्रभाव नाहीसा व्हावा आणि अखेरच्या दिवशी सप्तर्षी आणि इतर ऋषींची सुद्धा आपल्याकडून आराधना व्हावी, यासाठी ऋषी होम। या होमामागची ही सगळी प्रयोजन आहे। आता काय करावे? असुर मागे लागले आहेत। आता इथून सुटका तरी कशी करून घ्यावी? देवेंद्र, आपण चिंता करू नये, भयभीत होऊ नये। आपले रक्षण करणे हे माझे दायित्व आहे। शोधा, सगळीकडे शोधा, लवकर शोधा। ती देव लोक कुठे गेलेत हे आपल्याला शोधायलाच हवं। मला वाटतंय बहुतेक ते पुढे गेले असतील। चला। दुर्गा मातेने आपले रक्षण केले आहे। या दैत्यांसाठी आपण अदृश्य रूपात आहोत। आपल्या अस्तित्वाची जाणीव त्यांना होऊ शकत नाही। देवेंद्र, ते बघा, दैत्यराज निशुंभ सगळीकडे शोधून पाहिलं, इंद्रदेव कुठेही दिसले नाहीत। मी सर्वांना निक्षून सांगतो आहे, असुर श्रेष्ठ रक्तबीज यांच्या साधनेमध्ये व्यत्यय येता कामा नये। कितीही मोठे संकट आले तरी ते परतवून लावणे आपले कर्तव्य आहे। काय करावे? रक्तबीज अद्याप त्याचे तप करतो आहे। त्याला जर यश मिळाले तर किती महाभयंकर संकट निर्माण होईल याची कल्पनाही करवत नाही। शीघ्र अतिशीघ्र काहीतरी उपाययोजना करायला हवी। नारायण नारायण। देवेंद्र, आपण जो विचार करत आहात ते धाडस आपण केले नाही तरच बरे। आपण पुन्हा तीच चूक करत आहात जी आपण पूर्वी केली आहे आणि त्याचे परिणाम आपण अजूनही भोगत आहात। त्रिदेवांचा रोष आपण ओढून घेतलात आणि आता पुन्हा तीच चूक करताय। मुनिवर, आपल्या म्हणण्यात तथ्य आहे, परंतु याच्यातून मार्ग काढण्यासाठी पाऊल उचलावे लागेल। अद्याप रक्तबीजाची साधना संपली नाही म्हणून समस्या नाही, परंतु त्या पश्चात त्याला जर यश आले तर किती मोठा अनर्थ होईल याची कल्पना आपल्याला नाही का? आपण अयोग्य कथन करत आहात असे मला म्हणायचे नाही।
परंतु ते काही नाही मुनिवर. ही साधना भंग करणे आवश्यक आहे. हे धाडस करणार तरी कोण देवेंद्र? या स्त्रीच्या मोहजालात शुंभची मती किती खोल रुतलेली आहे आणि त्यामुळे कित्येक दैत्यांचा सेनेचा बळी गेला आहे. याचा त्यास खेद देखील नाही. धूम्रलोचनचा वध झाला. त्या पश्चात दैत्यश्रेष्ठ चंड आणि मुंड यांना देखील प्राण गमवावे लागले. तरीही याची मती जागृत होत नाही. काय करावे म्हणजे हे सारे सुरळीत होईल? नारायण नारायण. आपण होय दैत्यगुरु. देवर्षी, मी आपणास नम्रपणे सांगू इच्छितो की आपण येथून जावे. मी आपल्याशी संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाही. नारायण नारायण. दैत्यगुरु, माझीही तशी अपेक्षा नाही. मी का आपली मनस्थिती जाणत नाही? अहो, शुंभच्या ह्या अशा वागण्यामुळे आपले किती नुकसान झाले आहे. दैत्य कुळाचे किती हाल होत आहेत आणि आपल्यासारख्या दैत्य गुरुला हतबल व्हावं लागतंय. किती भीषण परिस्थिती आहे ही. परंतु 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 काय? म्हणजे आपण जर क्रोधित होणार नसाल तर सांगतो. ही परिस्थिती आपल्यामुळेच ओढवलेली आहे. देवर्षी, आपण काय बोलता आहात याचे भान नाही का आपणास? पहा, मी म्हणालो होतो आपण क्रोधित होणार नसाल तरच सांगतो म्हणून. जे घडले आहे, घडते आहे, ते होऊ नये म्हणून मी अविरत झटतो आहे. आणि तरीही या रासास मी कसा कारणीभूत असेन? सांगतो ना, मी सांगतो. म्हणजे बघा, आता रक्तबीज जेव्हा तप करत होता तेव्हाच आपल्या देवेंद्रांनी. काय म्हणालात देवर्षी? छे छे, मी कुठे काय म्हणालो? काहीच नाही. आचार्य, मुनिवर, अजाणतेपणी आपण माझे मोठे कार्य केले आहे. कार्य? आणि ते देखील मी? होय, कोणते कार्य? ते कळेलच. आज्ञा असावी. हे काय बोलून गेलो मी? आता दैत्यगुरु शुक्राचार्य रक्तबीजाला गाठणार? दुर्गा, त्रिदेवी, आपण? दुर्गे, जे कार्य तू हाती घेतले आहेस ते अत्यंत कठीण कार्य आहे. आम्हा सर्वांनाच तुझी चिंता भासते आहे. होय दुर्गा. महिषासुराचा अंत झाला त्या क्षणी त्या एकाच दैत्याचा संहार करणे ही काळाची आवश्यकता होती. ते शक्य झाले देखील. परंतु ह्या क्षणाला अनेक दैत्यगुरु शुक्राचार्य व सर्व सैन्य त्यांच्या पाठीशी आहे. ही लढाई भासते तेवढी सहज नाही देवी. सत्य आहे. आपल्यासाठी देखील कसोटीच आहे ही. परंतु कितीही संकटे बळावली तरी सत्य आणि धर्म यांची शक्ती आपल्याला सिद्ध करावीच लागेल. आणि मला खात्री आहे या पुण्य कार्यात चराचरातील सर्व शक्ती स्वरूपे आपल्याला सहाय्यभूत ठरतील. तरी मला बोलायचे नव्हते.
पिताश्री म्हणालेच होते की वाणीवर ताबा ठेवा. देवर्षी इतक्या त्वरेने कुठे जात असावे? देहबोली देखील अस्वस्थ भासते आहे. निश्चितच काहीतरी समस्या आहे. देवर्षी, 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 आपण इतके भयभीत का आहात? इतके अधीर का भासत आहात? भयभीत? आणि मी काय बोलताय देवेंद्र? मला सांगा, मग इतका काळ आपण कुठे होता? मी आपली प्रतीक्षा करत होतो. मुनिवर, आपण कुठे होता? अहो, मी कुठे जाणार आहे देवेंद्र? इथेच होतो, इथेच राहणार. मुनिवर, आपण माझ्यापासून काहीतरी लपवू पाहत आहात. काय सांगू, माझ्याकडून चूक घडली. आता मी रक्तबीजाचा उल्लेख शुक्राचार्य यांच्याकडे करून बसलोय. कुठे हरवलात मुनिवर? छे देवेंद्र, मी कुठे हरवणार आहे? मी इथेच होतो, मी इथेच असणार आहे. मुनिवर, आपण मनाने इतरत्र कुठेतरी आहात. निश्चितच आपण कुठल्या तरी समस्येत बुडालेले आहात. अहो, मीच काय, आपण सगळेच एका मोठ्या समस्येत अडकणार होतो. मी दैत्यगुरु शुक्राचार्यांना भेटावयास गेलो होतो. तिथे आपण जो रक्तबीज साधना करत असताना त्याचा शिरच्छेद केलात, त्याचा उल्लेख माझ्या मुखातून ओझरता निघून गेला. मुनिवर, मुनिवर, आपण हे काय केलेत? आपण हेच टाळत होतो की याची इतरत्र कुठेही वाच्यता होऊ नये. होय ना, पण आता माझ्या मुखावर वाणीवर ताबा नाही. त्याला मी तरी काय करणार? आता शुक्राचार्यांना एक मार्ग सापडला असेल. ते तेथे जाऊन रक्तबीजाला भेटतील. असंभव गुरुवर्य, असंभव. तुम्ही स्वतः दैत्य गुरु आहात. तुम्ही असताना त्या इंद्राचं धाडस झालंच कसं? हे सारे कधी घडले, कसे घडले यात रमणे योग्य नाही. भूतकाळ आपण बदलू शकत नाही, परंतु भविष्यकाळ घडविणे हे आपल्याच हातात आहे आणि ते कार्य तूच करू शकतोस. रक्तबीज, असुरांच्या सिंहासनाचा एकमेव पदाधिकारी आहेस तू. नाही गुरुवर्य, नाही. आता माझ्यात तेवढी शक्ती राहिलेली नाही आणि माझी ती इच्छा देखील नाही. असे नको म्हणूस रक्तबीज. आपल्या दैत्य कुळाचा विचार कर. त्याचे भले करणे आपल्याच हाती आहे. महिषासूर सारख्या दैत्याचा संहार ज्यांनी केला त्यांच्यापासून आपल्या कुळाला वाचवले पाहिजे. सत्य कथन करत आहात आपण गुरुवर्य. मी राजपद भूषवेन अथवा नाही, परंतु जिने महादैत्य महिषासुराचा वध केला तिला मी जीवित ठेवणार नाही. त्याखेरीज मला स्वस्थता लाभणार नाही. तिचा शोध घेणं हेच माझं आद्य कर्तव्य आहे. होय, आणि त्या कार्यात तुझी सहाय्यता मी करेन. हेच ते ठिकाण आहे रक्तबीज, ज्याचा तू शोध घेतो आहेस. आपण आपण कोण आहात?
कदाचित आपण देखील माझ्या शोधात येथे आला आहात असे मला भासते आहे. म्हणजे कोण आहेस तू आणि हे काय कथन करते आहेस? दैत्यराज शुंभ याचे सैनिक गेले काही मास माझा शोध घेत आहेत. मला असे वाटले की तुम्ही देखील त्याचसाठी येथे आला आहात. तू तीच आहेस तर जिने शुंभवर मोहाचे गारुड केले आहे. गुरुवर्य, काय कथन करत आहात आपण? रक्तबीज ही तीच सुंदरी आहे जिने शुंभची मतिगुंग केली आहे. हिनेच त्याच्यावर माया केली आहे. हे सुंदरी, मी दैत्य गुरु शुक्राचार्य तुला आज्ञा देत आहे की आता या क्षणी येथून निघून जा, अन्यथा दैत्य कुळाच्या होणाऱ्या ऱ्हासास तू कारणीभूत असशील. ऱ्हास तो तर होणारच आहे गुरुवर्य. गुरुवर्य, मला तर ही स्त्री कुणीतरी मायावी शक्तीचा अंश वाटत आहे. कोण आहेस तू? कोण आहेस तू? गुरुवर्य, आपण हे काय करत आहात? या माता दुर्गा देवी आहेत, साक्षात आदिशक्तीचे रूप. दुर्गा म्हणजे जिने महिषासुराचा वध केला ती हीच होय. नाही गुरुवर्य, नाही. मी सुद्धा प्रण केलेला आहे. मी हिला नष्ट करणारच. नवरात्रीमध्ये रंग, परंपरा, संगीत आणि नृत्य याची रेलचेल आहे माऊली, अगदी रेलचेल आहे. पण या सोबतच आता ही वेळ आहे विश्रांतीची, म्हणजे आपल्या अंतरंगामध्ये वळण्याची आणि त्याच्यापासून एक नवीन ऊर्जा आपल्यामध्ये भरून घेण्याची. खरंच या नवरात्रीच्या काळात उपवास केला तर आपल्या आतील परमानंद हा प्रसन्नतेकडे प्रवास अत्यंत सुकर होतो, सुखाचा होतो. यामुळे माऊली आपल्या मनाची अस्वस्थता ती जी आहे ना ती दूर होते आणि त्याचबरोबर आपल्या मनातली सजगता आणि आनंद अत्यंत वाढू लागतो. माऊली, या काळात फलाहार किंवा अधिकाधिक फक्त दुग्धजन्य पदार्थ असा पारंपरिक आहार जर आपण केला तर आपली सात्विक वृत्ती अधिक वाढते. हेच हे सगळं करण्यामागचं ध्येय आहे. तेव्हा उतू नका, मातू नका आणि घेतला वसा टाकू नका. झाली वाघावर स्वार, आंबा निघाली फेरीला, डालपट्टा तलवार आईने दैत्य मारिला, डालपट्टा तलवार आईने दैत्य मारिला, डालपट्टा तलवार आईने दैत्य मारिला, डालपट्टा तलवार